ओके, तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपला हा ब्लॉग आहे गणपती डेकोरेशन आपण चालू करतो आहे. सो जो आपला मेन टेबल आहे तर त्याची आज आम्ही फुल फिटिंग करणार आहे. तर आता चालू करूया टेबल लावायचं काम. तर पहिले पूजा करून घेऊया सगळं. ते तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि भेटूया आपण आता डायरेक्ट टेबल लावूया. पीस. फायनली आपला टेबल ठोकून झाला आहे. हा फायनल लुक आहे टेबलचा. आता आम्ही विचार करतोय याच्या पुढे अजून एक्स्ट्रा थोडा साईनचं वाढवू. त्यासाठी एक्स्ट्रा टेबलचं म्हणजे पुढचं मटेरियल घेऊन यावं लागेल. बघू आता काय कसं ते. आता तर नाही होणार ते, उद्या नाही तर परवा आहे. आता एवढं डन झालं आहे. आता सगळं हे जेवढं सामान आहे थर्माकोल वगैरेचं हे सगळं त्याच्यावर टाकूया आणि डन करूया. ह्याची जागा फिक्स करून टाकूया. 30 मित्रांनो. आता आपण आपल्या टेबलावर आपलं डेकोरेशन ठेवून बघतोय. बघा असा काहीतरी लुक येणार आहे. आता आपला विचार चालला आहे की हे टेबल समोरून वाढवायचं आहे की नाही. हे तुझं काय आहे का मध्ये मध्ये आवाज? गप्प बस एकदम. आता विचार चाललाय काय करायचं. ते मोठे खांब आहेत आपले. इथं पुढची प्रोसेस आहे. आता आपण असं लावून बघत होतो. आता बघूया काय करायचं. हे एक्स्ट्रा वाढवायचं आहे का नाही. ह्याचा पण ब्लॉग तुम्हाला भेटेल जेव्हा आम्ही डेकोरेशन चालू करू ना, तेव्हा तुम्हाला ते समजेल की आम्ही डेकोरेशन वाढवलं की नाही. तर आता बघूया काय करायचं आणि काय नाही ते. आता हे सगळं स्कॅन करूया, ठेवूया. तर मित्रांनो आता एक कहाणीमध्ये ट्विस्ट आला आहे. आपण आता नवीन प्लॅन केला आहे की जे आपलं डेकोरेशन आहे ते आपण बोलतो वाढवूया. सो आता आम्ही डायरेक्ट रीपची फ्रेम बनवणार आहे इथे एक. तर ती रीप घ्यायला जातो आहे आपण. त्या कॉन्टेंट आपल्याला थोडासा वाढलेला भेटेल. आता जाऊया रीप घ्यायला. डायरेक्ट खाली गाडीवर घेतो. पीस. आपल्याला रीप घ्यायला जायची गरज नाही. आपल्याला रीपचा पूर्ण बंडल भेटला आहे. आता रीप घ्यायला जाणं कॅन्सल. आता या रीप घेऊन फक्त घरी जाऊया. याची कटिंग करून पुन्हा एक फ्रेम बनवूया. डायरेक्ट भेटूया घरी.
तर मित्रांनो आपण 4 दिवसानंतर ब्लॉग कंटिन्यू करतोय. तुम्ही मागच्या ट्रिपमध्ये बघितलं की आम्ही फ्रेम घेऊन आलो. आपण रिप घेऊन आलेलो, त्याची अशी फ्रेम बनवली आहे, पण थोडं आपल्याला कमी पडत होती म्हणून आपण आता परत एक घेऊन आलो आहे. सो आता हे इथे दोन असं लावूया, थोडा फ्रेम स्ट्रॉंग बनवूया. आता बनवूया पीस. अशा प्रकारे फ्रेम तयार. हे बघा, हे आम्ही एवढं वाढवलं आहे, याला फुल इथून असा खालून सपोर्ट दिला आहे आणि इथून थोडीशी मागे गॅप पण ठेवली, जेणेकरून जर पुढे लोड आला तर हा थोडा कवर करेल. आता बघूया, हा सेटअप तर थोड्या दिवसाने चालू होईल. तर आता हे जे सगळे थर्माकोल होते ते सगळे कलर पण करायचे आहेत आपल्याला. बघू, मला तर असं वाटतं तो कलर करून डेकोरेशन करेपर्यंत तो एकच ब्लॉग बनवतो. हा ह्याच्या आधीचा खूप छोटा होता म्हणून मी ही क्लिप आता ह्याच्यात ॲड केली आहे. आता बघूया काय कसं ते. सगळा आपला एवढा पसार आहे तो आवरूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. पीस.